लासूर स्टेशनच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत नेहमी ट्रक, टेम्पो आणि बैलगाड्यांमधून शेतमालाची आवक होताना दिसते. मात्र याच बाजारात नुकतेच एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. कांद्याची पोती घेऊन चक्क थार गाडी बाजारात दाखल झाली आणि उपस्थितांच्या नजरा थेट त्या गाडीकडे वळल्या. थारमधून आलेला हा कांदा आणि त्यामागचा शेतकरी सध्या सोशल मीडियासह परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. योगेश पडोळ असे या शेतकऱ्याचे नाव असून ते झोंडे गावचे रहिवासी आहेत. त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथून B.Ed आणि D.Ed चे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर नोकरीचा मार्ग न स्वीकारता त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. सध्या ते सुमारे 13.5 एकर शेती कसत असून ऊस, मका, भुईमूग आणि कांदा अशी विविध पिके घेतात. यंदा त्यांच्या शेतातील 10 एकर क्षेत्रावर ऊसाचे पीक आहे. त्यासोबत कांद्याचेही उत्पन्न घेतल्यानंतर त्याने नुकताच शेतातील कांदा लासूर स्टेशन बाजार समिती विक्रीसाठी आणला. मात्र नेहमीच्या वाहनाऐवजी त्यांनी कांद्याची वाहतूक थारमधून केली. कांद्याची पोती थारमध्ये पाहून व्यापारी आणि बाजारातील इतर शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. या सगळ्या वेगळेपणाला कांद्याच्या भावाची साथ मिळाली. चांगल्या प्रतीच्या कांद्याला 3,600 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. त्यामुळे पडोळ यांना समाधान मिळाले. थारमधून बाजारात आलेला कांदा आणि मिळालेला चांगला दर यामुळे हा प्रकार अनेकांच्या चर्चेचा विषय बनला असून या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी सातत्याने समोर येतात. उत्पन्न खर्च, वाहतूक आणि बाजारभावाचे गणित जुळवताना शेतकऱ्यांची दमछाक होते. अशा परिस्थितीत पडोळ यांनी शेतीसोबत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा हा प्रयोग केवळ थारमुळे चर्चेत आला नसून शेतकऱ्याने पारंपरिक चौकटी बाहेर विचार केला तर त्यातूनही नवी चर्चा आणि नवी ओळख निर्माण होऊ शकते हे दाखवून देणारा ठरला आहे. थारमधून कांदा आला म्हणून चर्चा झाली, पण शेतकऱ्याच्या घामाला योग्य भाव मिळाला तरच या थारची खरी शान. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.